नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या गावाकडच्या व्लॉगमध्ये. आज मी गावाकडं चालली आहे आणि गावाकडचा फुल व्लॉग मी काय काय करणार आहे ते दाखवणार आहे. आमच्या उसाला तोड आलेली आहे आणि आम्ही सगळे बच्चे कंपनी उसाची तोड आलेली आहे, तिथं जाऊन ऊस पण खाणार आहे. त्यानंतर संध्याकाळी शेकोटीचं पण छान आम्ही प्लॅन केलेलं आहे. तुम्ही हा व्हिडिओ सगळा तुम्ही बघा, म्हणजे तुम्हाला कळेल. खूप छान असं लहानपणीचे दिवस जगल्यासारखं वाटत होतं. आणि नाही का, म्हणजे जे जे गावाकडं राहतात ते पण आजकाल शेकोटी वगैरे शक्यतो करत नाहीत, कारण आजकाल बऱ्याच जणांना वेळच मिळत नाही शेकोटी वगैरे करून तो एन्जॉय करण्याचा. तर मी आज ठरवलंच होतं की आज काही पण करून शेकोटी करायचं. बॉनफायर तर ते रिसॉर्टला वगैरे गेल्यानंतरच असतंच, पण खरं लहान मुलांना एकत्र घेऊन इकडचा तिकडचा सगळा पालापाचोळा गोळा करून आपण जी शेकोटी पेटवतोय आणि त्याच्यामध्ये जे शेकतोय त्यात खूप मज्जा येते. हे सगळं तुम्ही ह्या व्हिडिओच्या शेवटला बघाल. आणि ऊसाच्या फडात पण जाऊन जी मज्जा केलेली आहे, ऊस वगैरे खाल्लेला आहे लहान मुलांसोबत, ते पण तुम्ही नक्की बघा. आणि व्हिडिओ कसा वाटतोय ते पण मला नक्की सांगा. आणि अजून कोणत्या विषयावर व्हिडिओ हवेत ते पण मला नक्की कमेंट करून सांगा. तर बघा, हा सगळा पूर्ण व्हिडिओ बघा. आणि आता आम्ही लगेच चाललेलो आहे शेतामध्ये. बघा, बच्चे कंपनी तर तयारच असते आमची नेहमी. आणि खूप सुंदर असं कृष्णा माईच्या काठावर आमचं हे गाव आहे आणि खूप मस्त वाटतं, हिरवंगार असं. आत्ता पावसाळा नाही तरी पण हिरवंगार आहे. पावसाळ्यात तर बोलायलाच नको, इतका सुंदर निसर्ग असतो. तर बघा पूर्ण व्हिडिओ. सकाळ सकाळचं म्हणजे रोज काय झालं? व्हिडिओ कर एक छोटा, तू पण कर व्हिडिओ. खावा खावा तुम्ही खावा. बघ आता तो हिमशीचा प्याला. हिमशी? तुला का पाहिजे? मला का पाहिजे? चल जा, आपल्याला पण दे गं. ठेव पिशवी माझं. ऊस पार्टी चालली आहे, ऊस पार्टी. होय. ऊस पार्टी. जा. तुम्हाला देतो कर. हे बघा, हाक करून देऊ. हाताला लागेल. अभी खुश. संपला पाहिजे तेवढा ऊस होता तुझा. हा, अजून कोणाला? बाबा, अजून असा वाटतं. दर. हा, ए सगळ्यांनी इकडे या. कुणा कुणाला पाहिजे नाही घ्या. कोणाला पाहिजे इकडे या सगळ्यांनी. दोन दोन करून देतो, म्हणजे खायला सोपं असतं आहे की नाही. अजून कोण? बाबा, हे वरचं कर. ईशा माग सरक. त्याला काढून दे की. अजून कोणाला? झालं. तुला? त्याला काढून दे. आज संपलं. काय तर खाण्याचं काम चालू आहे तर. लागलं कोणाला तरी. नको बाळा, आता नको. चला चला चला.
द्या धक्का तुम्ही. हा? काय ग? गाडीला कासवासारखी हळू मंडळ घेऊन जायची. काय म्हणलं? चल. माझा नाही. कुणाची गाडी? असू दे, हातात घेऊ जरा. आधी. हॅलो. शेतात आलोय. असं उड्या मारायच्या. आम्ही आमच्या शेतात असं सगळ्यांनी उभं राहायचं इकडं. असं लाईन मध्ये उभा राहा. उसाला आमच्या तोड आलेली आहे. त्या शेतात आलेलो आहोत. आमची सगळी घरातली गँग घेऊन आलेलो आहोत. यंग एनर्जेटिक अँड नेक्स्ट जनरेशन याला म्हणायचं. आधी एका line मस्तपैकी सनराईज दिसत आहे, सनसेट दिसत आहे रादर. हे असं आमचं उसाचं शेत आहे. हा आमचा शेतातला टायगर म्हणायचं याला. आणि अशी वस्ती आमची बाजूला आहे. एक मिनिट. मुलांना शेतातला ऊस स्वतः मोडून खायचा आहे म्हणून मुलांना शेतात घेऊन आलोय. हे आमचं शेत. ही बघा आमची गँग कशी पळते. सुंदर अशी शेती आहे आमची. हा हे बघा आमची नेक्स्ट जनरेशन स्वतः शेतातला ऊस मोडून खाण्याच्या मूडमध्ये आहे. आमचा पूर्ण नैसर्गिक असा ऊसाला आमच्या तोड आलेली आहे. हा अजून बराचसा ऊस तोडायचा आहे कारण मागं पुढं जे ऊसाची लागवण केली जाते त्यातून ह्याची तोड पण मागं पुढं होते. ईशा तू नाही ऊस खाणार, जा ना पुढं पटकन. आम्हाला ऊस घ्या 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 पाहिजे तो ऊस घ्या. आपल्या तिघात आहे. हा घ्या. तुला दात आहेत का? असं शेकायचं. इकडे घे शिव. तसं नाही मागे सर का आपण मागे सर. आता गाडी येत गाड्या पेटवायचं म्हणजे त्याला ते काट्याला पाहिजे तो ऊस असेल. हाय का खाली पडले. नको काढू शकली. आता उठतं तर आणलं. सोय उभं. शाळेला टाकलं. ए बाई. अभी इथे मागे थांबा मला एक फोटो काढू द्या. हे एक बघ. बघ इथं.